गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी निघाले अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आणि आपल्याला जायचं होतं इष्टीन. त्यासाठी मी आलो इस्लामपूरच्या बस स्टँडवर आणि बरोबर शिराळ ते अक्कलकोट ही डायरेक्ट बस तुम्हाला 8:30 वाजता मिळेल. आत्ता सोलापूरपर्यंत पोचलोय. गाडी नाश्त्यासाठी थांबली आणि सकाळी गडबडीमुळं मला बी काय करायला जमला नाही नाश्ता घरात, म्हणून मी एक 50 रुपयाची पुरी भाजी ऑर्डर केली. आत्ता मी अक्कलकोटमध्ये पोचले. बरोबर 9 तासाचा प्रवास घडला बघा सगळ्या मित्रांनो. मला वाटलं गाडी डायरेक्ट जाईल, पण लय स्टॉप घेतलं गाडीनं. आता इथनं जाणार डायरेक्ट अन्नछत्राकडे. अन्नछत्राकडे आल्यावर प्रसाद चालू होता. तशा भुका पण आपल्याला लागलेल्याच. आमटी भाताचा प्रसाद होता. आपण पण मग रांगत उभा राहूनच प्रसाद घेतला. महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर यात्री निवासाकडे जाताना बाहेर आपल्याला ह्या रथ बघायला मिळाला. रथामध्ये स्वामी समर्थ महाराजांची असली खतरनाक मूर्ती बघायला मिळाली. एवढा जिवंतपणा वाटत होता का नाही त्यात, विषय हार्ड. परत आपल्याला रूम मिळते का बघायची होते, कारण 31 मुळे आणि 2024चं नवीन वर्ष चालू होतं. सगळी दर्शनाला आलती. सगळ्या रूमा फुल झालत्या. रूम बघून झाल्या मी निघालो आत दर्शनाकडे मंदिरात. आज जाताना एवढी गर्दी लागली का, दर्शन करून झाल्यावर बाहेर जाताना इथं भजन चालू होतं. भजन एवढं चांगलं होतं की जी ती माणूस नाचत होतं. इथं रोमा फुल असल्यामुळे आपण निघालेलं पाहुण्याच्या घरी. गुड मॉर्निंग मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. आज आहे 2024 मधली 1 तारीख. कालच्या पेक्षा तर आज लय गर्दी होती आणि असणारच. काल काय आपल्याला चोळाप्पा महाराजांचं घर बघायला मिळालं नाही, मग आपण आज जाणार आहोत चोळाप्पा महाराजांच्या घरी. आता आपण पोचले चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात. हे चोळप्पा महाराजांचं घर.
जुनं महाराज ना? जुन्या काळात. म्हणजे स्वामी समर्थांच्या बाजूला राहते तेव्हा मग इथं समाधी घेतली का महाराजांनी? हां, इथे समोर समाधी चोळप्पा महाराजांनी काय केलं, स्वामी महाराज कुठे जाऊन म्हणून दवाखान्यात घेतलं. खरं आहे. मग स्वामी समर्थ महाराज चोळप्पाला म्हटले, माझ्या आधी तू जातो. पहिलं चोळप्पा महाराज गेले, नंतर स्वामी महाराज गेले. ती पण हे येऊन समाधी घेतली म्हणजे मानलं पाहिजे. इथे होती ना चोळप्पा महाराजची. घरापाशी घ्यावी म्हणून. एकदम जुन्या टाईपमध्ये सगळा वाडा आहे हा मित्रांनो. आणि ही ती विहीर आहे, सगळी जाळी मारून पॅक केल्या. आणि मित्रांनो, चोळप्पा महाराजांच्या वाड्याकडेलाच स्वामींची समाधी आहे. आणि स्वामींच्या समाधीची हिस्ट्री अशी आहे मित्रांनो, चोळप्पा महाराजांनी स्वामींसाठी, स्वामी जिवंत असताना त्यांची समाधी बांधलेली. स्वामींनी सांगितलं की माझ्या आधी तू जाणार. सगळेजण काय करत, तिथं दर्शन तिथलं माझा हा यूट्यूब चॅनल त्यावर टाकायचं, टाकतो मी असं. दिलं ना मोबाईल जरा. बऱ्याच लोकांनी बघितलंय का माहित नाही, हे तेच खंडोबा मंदिर आहे जिथं स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आल्या पहिल्या ह्या मंदिरात आलते.